काळ आला होता, पण वेळ आली नव्हती. ही म्हण नुकत्याच घडलेल्या अहमदाबाद विमान दुर्घटनेत खऱ्या अर्थानं सिद्ध झाली. विमान 625 फूट उंचीवरून कोसळलं, स्फोट झाला, सगळे प्रवासी मृत्युमुखी पडले. पण आश्चर्य म्हणजे फक्त एकच प्रवासी वाचला, रमेश विश्वासकुमार. तोही सीट क्रमांक 11A वर बसलेला. तसा 11 मास्टर नंबर आहे. पण हे तुमच्यासाठी चमत्कारिक असेल तर असे चमत्कार 7 वेळा जगातल्या एकाच व्यक्तीसोबत घडलेत, ज्याचं नाव आहे फ्रान्स सेलॅक. या माणसानं तर मृत्यूला तब्बल 7 वेळा हुलकावणी दिली आहे. 1962 ट्रेन नदीत पडली, 17 जण मरण पावले, पण फ्रान्सचा फक्त हात फ्रॅक्चर झाला. 1963 त्याचं विमान कोसळलं, 19 जण मृत पावले, पण फ्रॅन हवेतून फेकला गेला आणि गवतावर पडून वाचला. 1966 बस नदीत कोसळली, 4 जण गेले आणि हा पोहत बाहेर आला. 1970 मध्ये गाडीला आग लागली, यानं उडी मारून जीव वाचवला. 1973 मध्ये दुसऱ्या वेळेस आग लागली, पण याला काहीच झालं नाही. 1995 मध्ये एका अपघातात बसने धडक दिली, याला अगदी किरकोळ इजा झाली. आणि 1996 मध्ये तर कार डोंगरावरून खाली गेली, पण फ्रॅन झाडावर उडी मारून वाचला. आणि इतकं सगळं झाल्यावर 2003 मध्ये त्यानं लॉटरी जिंकली, जवळपास 8 कोटींची. त्यामुळेच फ्रान्स सेलॅक याला आज जगातील सगळ्यात नशीबवान माणूस म्हटलं जातं. त्याचं आयुष्य एखाद्या सिनेमापेक्षा काही कमी नाही. खरंय की नाही?